पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक 6वा समसंबंध यातील उपघटक 2 आकृत्या। विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध म्हणजे समान संबंध। यामध्ये एकूण 4 पदे दिलेली असतात। या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध असतो तसाच संबंध तिसरे पद आणि चौथे पद यांच्यामध्ये असतो। हा संबंध लक्षात घेऊन दिलेल्या 4 पर्यायातून योग्य पर्याय उत्तर शोधायचे असते। समसंबंध प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची क्षमता, तर्कशक्ती, आकलन, निरीक्षण, अचूकता आणि संक्षेपाने विचार करण्याची क्षमता लक्षात येते। समसंबंध या प्रकारात शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या यावर प्रश्न विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, आकृत्यांमधील समसंबंध शोधत असताना निरीक्षण क्षमता, आकलन क्षमता आणि तार्किक विचार करण्याची क्षमता या सर्व क्षमतांचा विकास यातून होत असतो। आकृतीमधील समसंबंध शोधताना रचना, त्यामधील झालेले बदल, आकृतीची संख्या, तिचा आकार, प्रमाण, रेखाटन, दिशांमधील बदल इत्यादीचा विचार करावा लागतो। आकृतीमधील समसंबंध शोधताना निरीक्षण उत्तम असावे लागते। पहिल्या 2 पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाचा असला पाहिजे, हे मात्र ध्यानात ठेवावे। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। समसंबंध या घटकातील दुसरा उपघटक आकृत्यांमधील समसंबंध हा आपण पाहत आहोत। यामध्ये जे प्रश्न असतात त्यामध्ये पहिल्या ज्या 2 आकृत्या आहेत त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं असतं आणि त्या दोघांमध्ये काय संबंध आहे तो निश्चित करायचा आणि तो संबंध कायम ठेवून तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये तो संबंध शोधायचा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी या उत्तर पर्यायापैकी नेमका कोणता पर्याय आपल्याला निवडायचा आहे तो निश्चित करायचा। प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर दिसतो आहे। बघा, या ठिकाणी हे टी सारखे आकार आपल्याला दिसत आहेत, पण याच्या दुसऱ्या ठिकाणी काय झाले तर हा आकार या ठिकाणी आणि इथला आकार या ठिकाणी, म्हणजे ते जागा बदलली। आता या ठिकाणी हे जे तिसऱ्या क्रमांकाचा आकार आहे याच्यामध्ये देखील काय बदल होऊन प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती आपल्याला आकार मिळेल। बघा, तर इकडचा जो आकार आहे तो इकडे असेल आणि इकडचा आकार इकडे आणि तो थोडासा लहान असेल। बघा, या ठिकाणी देखील थोडासा आकार लहान झालेला आहे। आता तसा आकार आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतोय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे। म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये आपण एक समोरील 2 क्रमांकाचे वर्तुळ भरीव काळे करून हे उत्तर नोंदविणार आहोत। त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत। बघा, आपल्यासमोर हा 2 क्रमांकाचा प्रश्न दिसतोय। यामध्ये दिसणारे जे आकार आहेत त्यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया। बघा, हा आकार याची आरशातील प्रतिमा या ठिकाणी दिसते, पण हा थोडासा आकार बघा आरशातील प्रतिमा। आता तिसरा जो आकार आहे त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला कशी दिसणार आहे? हा जो बाण उजवीकडे आहे तो डावीकडे असणार आहे। डावीकडे असलेले बाण बघा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2, बाकीच्या 2 पर्यायामध्ये ते उजवीकडे आहे। आता या दोन्हीपैकी असण्याची शक्यता आहे। आता हे जे उभा बाण आहे तो बघूया। इथं सुद्धा वरच्या बाजूला टोकाला बाण दिसतोय, पण खालच्या बाजूचा हे जे अर्धवर्तुळ आहे ते मात्र फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 1 मध्ये या ठिकाणी वर्तुळ आहे। म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी निश्चित झाले। म्हणून 2 समोरील 2 क्रमांकाचे वर्तुळ आपण भरीव काळे करून हे उत्तर नोंदविणार आहोत। त्यानंतर आता लगेच तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे। हा 3 क्रमांकाचा प्रश्न बघा। यात दिसणारे जे 2 चौरस आहेत, चौरसामध्ये हा बाण इथं आहे तो या ठिकाणी इथे आला आहे, म्हणजे या कोपऱ्यातून आणि या कोपऱ्यात एक कोपरा वगळून तो पुढे आला आहे। याला आपण बघा, तर आता आपल्याला हा बाण इथे तो
एक कोपरा वगळून या दिशेला म्हणजे इथे असायला पाहिजे असा बाण आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणून या 3 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी निश्चित झालेले आहे. उत्तरपत्रिकेमध्ये आपण 3 क्रमांकाचे वर्तुळ भरीव काळे करून हे उत्तर नोंदविणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासमोर आहे तो प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहिल्या ज्या 2 आकृत्या आपल्याला दिसत आहेत त्यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया. बघा, सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी हा पंचकोन आहे आणि या ठिकाणी हा चौकोन आहे. म्हणजे या ठिकाणी या 5 बाजू आहेत, तर या ठिकाणी 4 बाजू, म्हणजे एक बाजू इथं कमी झाली. तिसरी आकृती आहे, चौकोनाची 4 बाजू आहेत, म्हणजे चौथी आकृती ही त्याच्यापेक्षा एक बाजू कमी म्हणजेच त्रिकोण असणार आहे. आणि त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो आहे. म्हणून 4 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी निश्चित झालं आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 5 आपल्यासमोर दिसतोय. यामध्ये हा जो एफ सारखा आकार दिसतोय, हा एफ सारखा आकार डाव्या बाजूला 90 अंशामध्ये झुकल्यानंतर हा दुसरा आकार तयार होतो. आता हा 3 क्रमांकाचा आकार ज्यावेळेस आपण डाव्या बाजूला झुकू त्यावेळेस आपल्याला मिळणारा आकार हा अशा पद्धतीने असेल. या ठिकाणी हे 2 बघा, अशा पद्धतीचा आकार आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि असा आकार आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपण निश्चित करतो आहोत. चला, पुढचा प्रश्न आपल्यासमोर येतोय. प्रश्न क्रमांक 6. बघा, याचं निरीक्षण करा. यामध्ये इथं एकूण 3 आकृत्या आहेत आणि त्या इथं एकाच आकृतीमध्ये आपल्याला आलेल्या दिसत आहेत. आता सर्वात आतमध्ये जी आकृती आहे आपण तिला 1 क्रमांक देऊ. त्यानंतर जी 2 नंबरला आहे तिला 2 क्रमांक देऊ आणि सर्वात बाहेर आहे तिला 3 क्रमांक देऊ. म्हणजे बघा, या ठिकाणी मधील जी आकृती आहे ती 1, 2 आणि 3, 1 नंबर म्हणजे सर्वात आतमध्ये. आता इथं बी आपण 1, 2 आणि 3 असा क्रमांक या आकृत्यांना देऊ. आता ही 1 म्हणजे कुठे आहे? सर्वात आतमध्ये. सर्वात आतमध्ये त्रिकोण. सर्वात आतमध्ये त्रिकोण कुठे? 1, 2 आणि 3 ठिकाणी. या ठिकाणी नाही, ही आकृती आपण रद्द केली. चला, 2 नंबरला काय पाहिजे? चौरस. 2 नंबरला चौरस या ठिकाणी आहे. या ठिकाणी नाही, हा आकार वेगळा दिसतोय. आणि या ठिकाणी आयत आहे म्हणून हा देखील नाही. आणि 3 नंबरला हे वर्तुळ. म्हणून आपलं योग्य उत्तर या ठिकाणी निश्चित झाले, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा, प्रश्न क्रमांक 7 आपल्यासमोर दिसतो आहे. या प्रश्न क्रमांक 7 मध्ये हे 2 वर्तुळे, या 2 वर्तुळ एकमेकांमध्ये गुंतलेले दिसत आहेत आणि याचा हा भाग रेखांकित केलेला आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये त्या दुसरं जे वर्तुळ आहे अलीकडचं, तो भाग रेखांकित झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि या रेषांची जी दिशा आहे ती अशी होती, ती याच्यामध्ये विरुद्ध दिशा दिसते. किंवा हा जो आकार आहे या आकाराची आरशातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. मग आता या ठिकाणी हा जो आकार आहे या आकाराची आरशातील प्रतिमा आपल्याला या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती असणार आहे. बघा, रेषा अशा आहेत म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असायला हव्यात. तर ही आकृती जी याची आरशातील प्रतिमा आपल्याला दिसते आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 8च्या या 2 आकृत्या दिसत आहेत. पहिली आकृती यामध्ये बघा, हा बाण दिसतोय आणि हा अर्धवर्तुळ, असे 2 आकार याच्यामध्ये आहेत. तर दुसऱ्या आकृतीमध्ये काय झाले, हा अर्धवर्तुळ जो आहे तो आपल्याला घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात अशा पद्धतीने वळालेला दिसतोय. पण हा जो या ठिकाणचा बाण आहे तो आपल्याला या पद्धतीनं 90 अंशात फिरलेला दिसतोय बाण. हा जो बाह्य आकार आहे तो या बाजूला डाव्या बाजूला, तर बाण हा उजव्या बाजूला. आता या ठिकाणी हा जो अर्धवर्तुळ आहे तो कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. म्हणजे त्याचा आपल्याला आकार कसा दिसेल? या ठिकाणी असा. आणि हा जो बाण असेल तो कोणत्या दिशेला फिरणार आहे? या दिशेला, म्हणजे असा 90 अंशामध्ये. बघा, हे अशा पद्धतीने त्याचं टोक इथे असेल आणि हे वर्तुळ असेल. आणि याच्यामध्ये हा जो ठिपका आहे तो आपल्याला इथे दिसेल, काळा ठिपका. तर अशी आकृती आता उत्तर पर्यायामध्ये कुठे दिसते?
अशी आकृती आपल्याला उत्तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 याचे ठिकाण दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करून उत्तरपत्रिकेमध्ये 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून हे उत्तर नोंदवित आहोत. यानंतरचा 9वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. या 9व्या प्रश्नामध्ये दिसणारे आकार बघा, हा जो झडसारखा उलटा झडसारखा आकार आहे त्याची आरशातील प्रतिमा या ठिकाणी दिसते. आता हा 3 क्रमांकाच्या जागेवर प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि 4थ्या ठिकाणावर हे यांचा आकार आपल्याला दिसतोय. आता याची आरशातील प्रतिमा आपल्याला नेमकी कशी दिसणार आहे बघा, ही उभी रेषा अशी, ही रेषा अशी आणि ही रेषा अशी. आता असा आकार आपल्याला बघा कुठे दिसते, पर्याय क्रमांक 3 मध्ये हा आकार जुळतोय, आपण रेखाटन केला. म्हणून 9व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आपल्यासमोर दिसते. या 10मध्ये बघा हे 2 अर्धवर्तुळ आणि दुसऱ्या आकारामध्ये काय झाले, खालचा अर्धवर्तुळ या ठिकाणी आणि अर्धवर्तुळाचा आकार लहान झाला आहे. आता या ठिकाणी हे असे 2 आकार आहेत. हा जो आकार आहे तो वरच्या बाजूला जाईल आणि तो देखील लहान होणार आहे आणि जुळलेला आकार या ठिकाणी आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी देखील जुळलेला आहे. म्हणून या 10व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आपण निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आपल्यासमोर दिसतोय. बघा या ठिकाणी जो आकार दिसतोय आणि या ठिकाणी हा जो दुसरा आकार आहे याची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणून आता या 3ऱ्या क्रमांकाच्या आकाराची पाण्यातील प्रतिमा आपल्याला शोधायची. ही जी उभी रेषा आहे ती वर दिसेल आणि हे बाण जे आहेत ते सगळ्यात खाली दिसतील. तर असे खाली बाण असलेले कुठे आहेत बघा, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 3मध्ये आपल्याला असं दिसते. पण पर्याय क्रमांक 3मध्ये हे बाणाचं जे अंतर आहे ते खूपच जवळ आहे आणि 1 क्रमांकाच्या आकृतीमध्ये या ठिकाणी हे काळा ठिपका दाखवला आहे. म्हणून हा पर्याय आपला योग्य नाही, हा देखील नाही आणि हा देखील नाही. आपला योग्य पर्याय या ठिकाणी या जुळतो आहे. बघा याची पाण्यातील प्रतिमा ही अशीच असणार आहे. म्हणून या 11 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण हे निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 12 यामध्ये वर्तुळ आणि वर्तुळामध्ये हे लहान वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस हे आकार आहेत. तर दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तर यांची जागा ही घड्याळाच्या दिशेने एक स्थळ पुढे सरकले आहे. म्हणजे या ठिकाणी चौरस होतं ते या ठिकाणी आले, या ठिकाणी वर्तुळ होतं ते पुढे आलेलं आहे आणि या ठिकाणचा त्रिकोण हा खाली आलेला आहे. मग आता हाच संबंध आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि या ठिकाणी बघा ही जी चांदणी आहे ती इथं असणार आहे. या ठिकाणी चांदणी कुठे आहे, इथं आणि इथं, हे 2 पर्याय रद्द झाले. चला हे वर्तुळ जे आहे ते खालच्या बाजूला या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही, हे रद्द झालं आणि हे अधिकचं चिन्ह इथं बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला सापडलेलं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये आपण 3 क्रमांकाचे वर्तुळ भरीव काळे करून हे उत्तर नोंदविणार आहोत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 13 आपल्यासमोर दिसतो आहे. यामध्ये बघा हे वर्तुळ आणि या वर्तुळात हा जो आकार दिसतोय म्हणजे याची बघा किती 1, 2, 3 बाजू आहेत आणि दुसऱ्या ह्या ठिकाणी देखील या 3 बाजू असलेली आकृती म्हणजे या ठिकाणी त्रिकोण वर्तुळामध्ये दिसते. आता 3ऱ्या क्रमांकाला इथं हे वर्तुळ आणि वर्तुळामध्ये किती बाजू आहे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5 बाजू असलेली आकृती ही वर्तुळामध्ये असायला पाहिजे आणि ती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसते. म्हणून या 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. पुढचा 14वा प्रश्न बघा. 14वा प्रश्न आपल्यासमोर दिसते. यामध्ये हे जे वर्तुळ आणि हा भाग याचा असं दाखवलं आहे, या आकाराचा या ठिकाणी ही आरशातील प्रतिमा आपल्याला दिसत आहे. म्हणून या जो 3ऱ्या क्रमांकाचा आकार आहे त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला दिसायला पाहिजे. हा जो भाग या आकृतीमध्ये जो डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला आणि खाली कोपऱ्यात असायला हवा. उजव्या बाजूला आणि खाली कोपऱ्यात हा चौरस फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 4 मध्ये तो आहे पण या ठिकाणी आकार चौरस नसून आयताकार आहे. म्हणून हा पर्याय आपला नाही, 3 देखील नाही आणि 1 देखील नाही. या 14 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी, यामुळे आपण निश्चित करतो आहोत. आणि या घटकातला शेवटचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक 15.
ह्या पहिल्या 2 आकृत्या यांचं निरीक्षण करा. आपल्या लक्षात येऊन जाईल की पहिल्या 2 आकृत्यांमध्ये एकीकडं हे जी माणसाची आकृती दाखवली ती इकडं तोंड आहे, तर दुसऱ्या आकृतीचं तोंड इकडे आहे आणि याच्यातली हाताची रचना आणि याच्या हाताची रचना वेगळी आहे. पण या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की 2 क्रमांकाची आणि 3 क्रमांकाची आकृती यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. म्हणजे ही जी 2 क्रमांकाची आकृती आहे याची आरशातील प्रतिमा ही 3 क्रमांकाची आकृती आहे. म्हणून आता आपल्याला असं म्हणता येईल की या 1 क्रमांकाच्या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला या 4 क्रमांकाची आकृती असायला हवी आणि या 1 क्रमांकाच्या आकृतीची आरशात दिसणारी प्रतिमा ही पर्याय क्रमांक 3मध्ये आहे या आकृतीची जुळणारी आरशातील प्रतिमा. म्हणून या 15 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपण निश्चित करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.